नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव या गावी दौऱ्यावर आले असताना सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सांगलीतील दलित वस्त्या आणि विशेष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा केली। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या दलित वस्त्या विकासापासून वंचित आहेत। अनेक नागरी सुविधा इथल्या गोरगरीब नागरिकांना मिळत नाहीत। विशेष करून पिण्याचं पाणी, गटार, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, मोकाट कुत्री, मोकाट जनावरे या समस्यांनी दलित वस्त्यांमधील नागरिक त्रस्त आहेत। दलित वस्त्यांमधील नागरिकांचे होणारे हे हाल पाहवत नसल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी मंत्री शिरसाट यांची भेट घेऊन या दलित वस्त्या लवकरात लवकर सोयी सुविधांनी परिपूर्ण कराव्यात आणि इथल्या नागरिकांचे जीवनमान सुखकर करावे या एकमेव हेतूने जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी मंत्री शिरसाट यांच्याकडे मागणी केली। आणि त्याबरोबरच सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे गेल्या अनेक वर्षांपासून सुधारणेच्या प्रतीक्षेत असून या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत। या स्टेडियमच्या बाबतीत लक्ष घालून या ठिकाणी खेळाडूंना लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। रात्रीच्या वेळी दारू, गांजा तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो। या बाबतीत पोलीस प्रशासनाशी संपर्क करून अशा लोकांचा बंदोबस्त करावा आणि हे स्टेडियम सोयी सुविधांनी परिपूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली। सामाजिक न्याय विभागाशी निगडीत अनेक वेगवेगळ्या विकास कामांबाबत आणि प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली असता मंत्री शिरसाट यांनी सांगली जिल्ह्याला भरघोस निधी देऊन सामाजिक न्याय विभागाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न मार्गी लावू आणि येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यासाठी विशेष दौरा करू असे आश्वासन दिले। आणि यावेळी शिवसेना सांगली जिल्ह्याचे विविध पदाधिकारी दीपक माने, मोहसिन मुल्ला, सारंग पवार, स्वप्नील मस्कर, राजी अंबी आदी उपस्थित होते। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।